बाईसाहेब वेदाचं आहे. द्या माझ्याकडे. ती छान अंघोळ करून आली ना की तिचे केस विंचरते आणि हा बो तिच्या केसांवर लावते. ती हात नाही लावू देणार तुला. का असं का? तिचे केस फक्त अंबिका विंचरायचे. ती गेल्यापासून तिने तिच्या केसांना कोणाला हात नाही लावू दिलाय. इतक्या प्रेमळ होत्या का अंबिकाताई? प्रेमळ, सगळ्यांना आपलंसं करणारी होती ती. ती या घरात सून म्हणून आली आणि लगेचच सगळ्यांची मनं जिंकली तिने. तुमचाही खूप जीव होता ना त्यांच्यावर. खूप खूप जीव होता. सून नाही, लेख होती ती माझ्यासाठी. आमच्याकडे एका अनाथाश्रमाची जबाबदारी आहे. मीच बघते त्याच्याकडे. तिकडे पहिल्यांदा मी अंबिकाला पाहिलं होतं. लहानपणापासून बघत होते तिला मी. खूप गुणी मुलगी. तुमची सून मला हरवण्याची एकही संधी सोडत नाही. नाही आई, मी कधी तुम्हाला कशात हरवू शकते का? मग काय, रोज कितीही ठरवलं की लवकर उठायचं, देवपूजा करायची, पण जमतच नाही. रोज रात्री कितीही लवकर झोपले आणि सकाळी कितीही लवकर उठले तरी ही माझ्या आधी उठलेली असते. आज पण बघा ना, पूजेची किती छान तयारी करून ठेवली आहे. हो, मला आवडतं हे सगळं करायला, म्हणून करते मी. पण काही म्हण अंबिका, घरकाम करण्यात तू तुझ्या सासूपेक्षा 2 पावलं पुढेच आहेस. बाबा, हो, मी आईंच्या मागे पुढे असं काही नाहीये. मी त्यांच्या सोबत आहे आणि मी अशीच राहणार आहे नेहमी. हे असं बोलून ना तू तुझी निवड सार्थ ठरवतेस आणि म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. हो, आम्हाला पण बरं का. आदर्श सून म्हणून पुरस्कार द्यायची वेळ आली ना तर दरवर्षीचा पुरस्कार हिलाच मिळेल. आपल्या घराला घर पण आलंय ना तर फक्त अंबिकामुळे, नाही का? बायको, हिला कुठल्याही पुरस्काराची काय गरज आहे? ही सगळ्याच बाबतीत आदर्श आहे. अगं, बापले कुठले की नाही? नाही उठलेत अजून. तूच लाडावून ठेवलेस त्यांना. आई हो, हे अथर्व रात्री 1:30-2 पर्यंत वेदाला गोष्ट सांगत बसतात आणि मग सकाळी असं उठायला उशीर होतो ना. बरं, मी आले त्यांना उठावून. जा जा. ती अथर्वच्या आयुष्यात आली आणि त्याच्यासोबत आमच्या सगळ्यांचं आयुष्य आनंदाने भरून गेलं. घ्या, अजूनही झोपले आहेत दुःख. ह्यांना जर कोणी काही बोललं नाही ना, दिवसभर असे झोपून राहतील. वेदा, वेदा चल उठ. अथर्व उठा लवकर. सूर्य एवढा आलाय डोक्यावर तरी ह्यांचे काही डोळे उघडत नाही. चला उठा. आई घाबरली, घाबरली, आई घाबरली. खरंच घाबरले ना मी. चला उठा आता लवकर. अगं काय गाय, किती मस्त झोपतो होतो आम्ही. का उठवलंस तू आम्हाला? मग काय दिवसभर झोपून राहणार आहेस का वेदा? हो, मी बाबाच्या पाठीवर दिवसभर झोपू शकते. हो, आणि मी पण ना वेदाला माझ्या पाठीवर घेऊन दिवसभर झोपू शकतो. चल ग. आणि डू नॉट डिस्टर्ब. चल. काय झालंय? ए नाही नाही, नाही वेदा चल. माझ्या वेदाला हात लावायचं नाही असं. अच्छा, मग तुम्ही उठा. चला आवरायचं. आई, माझ्या बाबाला पण हात नाही लावायचं असं. हा, समजलं का? ठीक आहे, राहा असं झोपून, मला काही फरक. कुठे कुठे चालली? बस नाही तर बस ना. काय बस ना अथर्व. वेदा, शाळेत नाही जायचंय तुला? आणि अथर्व, तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय? नाही जायचंय, सिंपल. हा, नाही जायचं. अच्छा, ठीक आहे. तुमच्या दोघांची एक टीम आहे ना? एक टीम आहेच की, मग तुला माहित नाही का? 1 टीम. ओके, मग आता मी माझ्या टीम मेंबरला बोलवणार आहे.
बडी हाय बडी. बडी हे दोघं ना मला खूप त्रास देत आहेत. माझं काहीच ऐकत नाही. हे बडी खोटं बोलतीये तुझी आई हं? हे अंबिका खोटं बोलायचं नाही असं. बडी आम्ही काही नाही त्रास बडी देत मी नाहीये कोणाला तिला. बोलत नाहीये. बडी, नाही, आणि आता नाही. तूच बघ काय करायचं. बडी अटॅक केलं. चल, 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 चल. वेदा सावकाश. काय गुड मॉर्निंग. अथर्व काय करताय? अथर्व प्यार. बाय द वे वेदाच काल म्हणत होती की तिला आणि बडीला एक लहान भाऊ हवाय. काय? खरंच खरंच बोलतो. एक मिनिट थांब. वेदा तुला कळेल मी खोटं बोलत नाही. थांब वेदा. आई तू माझ्या बाबाला हात लावू नको. हो का? कारण की तो फक्त माझा आहे. ए शाणे ते माझे माझा आहे. माझे माझा आहे. अरे माझेत ना अथर्व. सण आणि मून असल्यापासून बाबा फक्त माझा आहे. आणि तू असायच्या आधीपासून बाबा फक्त माझे. नाही बाबा फक्त माझा आहे. अथर्व माझे आहेत. माझा आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. वेदा मी अंबिका लेडीज रिलॅक्स रिलॅक्स लेडी रिलॅक्स. मी 33.33% तुझा आहे. 33.33% तुझा आहे. मी सगळ्यांचा आहे. सगळ्यांचं म्हणजे? सगळ्यांचा म्हणजे तुझा, वेदाचा आणि बडीचा. सगळ्यांचा. सगळ्यांचा. बडी. पण बाईसाहेब अंबिका ताईंना नक्की काय झालं होतं? म्हणजे त्या आजारी होत्या का? मीरा, आपण शरीराला जितकं महत्त्व देतो ना तितकं मनाला देत नाही. मनही जपणं तितकंच गरजेचं असतं. त्या दिवशी कदाचित हेच झालं असावं. त्या दोघांपैकी कोणीतरी एक चुकलं. त्या दिवशी अथर्व आणि अंबिकाचं भांडण झालं. कशावरून झालं आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही कोणीच घरी नव्हतो. अंबिका, अथर्व आणि वेदा हे तिघच घरी होते. पण भांडण झालं हे मात्र नक्की. त्या दोघांचं भांडण सुरू असताना ते व्हायला नको होतं तेच झालं. वेदाने त्या दोघांना भांडताना पाहिलं. अंबिका आहे ना? तुला मरायचं आहे ना? हा मरायचं तुला? जा. मला खूप बरं वाटेल. आय बी व्हेरी हॅपी. तू गेलीस ना तर वेदाला मी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतो आणि मी इकडनं कायमचं निघून जातो. अथर्व इतकं काय मनाला लावून घेत? इतकं काय मनाला लावून घेताय म्हणजे काय? सारखं सारखं तेच सांगायचं का? तुला कळत नाही? तू परत जर असं म्हणालीस ना तर तू अथर्व अंबिकाला रडताना पाहून वेदाला खूप वाईट वाटलं. अथर्व आपल्याशी भांडला ही गोष्ट अंबिकाने फारच मनाला लावून घेतली आणि तो राग मनात धरून तिने स्वतःला जाळून घेतला. कोणाचाही विचार न करता तिने जीव घेतला स्वतःचा.
अंबिका जिच्यावर जीवापाड प्रेम होतं तिला जिवंत जळताना पाहावं लागलं अथर्वला. त्या परिस्थितीत त्याची काय अवस्था झाली असेल याचा विचारही नाही करू शकत. आजही त्या आठवणींनी त्याचं मन होरपळून निघतं. आईचे मला हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा येतो. अंबिकाला चाफा खूप आवडायचा. हे चाफ्याचं झाड तिनेच लावलं होतं. चाफ्याच्या सुगंधाने आणि तिच्या येण्याने आमचं घर बहरून गेलं होतं. ती गेल्यानंतर हा चाफाही गेला आणि त्याच्याप्रमाणे आमचं घरही सुकून गेलं. पण बाईसाहेब त्या दिवशी वेदाच्या बाबतनी ह्या का नाही विजवली? मीरा, अशा परिस्थितीतनं फक्त दोनच गोष्टी घडू शकतात. एकतर तो माणूस त्या संकटात उडी मारतो किंवा जागच्या जागी थिसून जातो. अथर्वही हे सगळं पाहत असताना जागच्या जागी गोठून गेला होता. मला ना कधी कधी अंबिकाचा खूप राग येतो. नवरा बायकोमध्ये वाद होतात, पण म्हणून तिने असा निर्णय घ्यावा. एकदा तरी तिने वेदाचा आणि अथर्वचा विचार करणं गरजेचं होतं. आई, तुम्ही समजताय तसं घडलेलं नाहीये. मी माझा जीव नाही दिला माझ्या वेदाला, अथर्वला. तुम्हाला सोडून का जाईन मी? माझं आणि अथर्वचं भांडणही तुम्हाला वाटतंय तसं झालंच नव्हतं. अथर्व माझ्यावर रागावले होते, पण तो राग फक्त माझ्या काळजीपोटी होता. कमाल आहे. औषध घेतल्यानंतर सुद्धा तुझा ताप कमी होत नाही. औषध घेतल्यानंतर ना अंबिका, तू औषध घेतलं नाहीयेस. अथर्व, आय एम सॉरी. मी खरंच विसरले हो. तू विसरली नाहीयेस. तुला सिरियसनेस कळत नाही या गोष्टींचा. आणि ऍक्च्युली ना चूक माझीच आहे. मी गोळी काढून द्यायला हवी होती तुला. हो ठीक आहे, ताप आहे, फक्त होईल हळूहळू कमी. आणि तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल. जा तुम्ही. तुला ताप असताना मी ऑफिसला जायचं, आणि तुझ्यापेक्षा ऑफिस इम्पॉर्टंट नाहीये मला. काय करताय तुम्ही? थांब एक मिनिट. कुणाला फोन करताय तुम्ही? हां केशव काका, एक काम करा, आजच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. हो, अंबिकाला बरं वाटत नाही. अथर्व, तू उठलीच कशाला? तू चल. काय नाही, तुम्ही का मीटिंग कॅन्सल केल्या? महत्वाची मीटिंग आहे ना आज. मला काही माहिती नाही. तुम्ही केशव काकांना फोन करा आणि तुम्ही येताय असं सांगा. सांगा. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. तू इथे आजारी असताना माझं तिकडे लक्ष लागणार आहे का? किती टेन्शन घेत आहे. मला जरा काही झालं की असं मीटिंग कॅन्सल करणार. मला अजिबात पटत नाही आहे अथर्व. तुझं औषध न घेणं मला पटत नाही. सगळ्यांची काळजी घेत असतेस आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतेस. पण असं मीटिंग कॅन्सल केली तर आपलं नुकसान होईल ना. काहीही नुकसान होणार नाही.
आणि मी गेल्याने तुझा तापही कमी होणार नाही. मी कायमची गेले तर तुमच्या डोक्यामागे माझा होणारा ताप कमी होईल. अंबिका, काय बोलत असतेस तू? वास्तू तथास्तू म्हणत असते. अगं बाई, माझा नवरा चिडला की किती क्यूट दिसतो. मस्करी करत नाही आम्ही अंबिका, आय एम सिरियस. हो, काही काय अथर्व, मी मरते असं म्हणाल्याने कोणी खरंच मरतं का? हे काय आपल्या हातात नसतं, कोणी कधीही मरेल. आणि तसंही मी सवाष्ण मेले तर ते माझं भाग्यच असेल ना. अंबिका, का सारखी मराठाची भाषा करत असतेस तू? तुझ्या डोक्यात घुसत नाही, नुसतं तेच बडबडायचं असतं नेहमी तुला. तुला मरायचं आहे ना? हा, मरायचंय तुला? जा. मला खूप बरं वाटेल. आय विल बी व्हेरी हॅपी. तू गेलीस ना तर वेदाला मी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतो आणि मी इकडनं कायमचं निघून जातो. अथर्व, इतकं काय मनाला लावून घेते? इतकं काय मनाला लावून घेतोय म्हणजे काय? सारखं सारखं तेच सांगायचं का? तुला कळत नाही? तू परत जर असं म्हणालीस ना तर तू अथर्व, मी असंच का होतो माझ्याकडून? मी अथर्वची मस्करी करायला जाते आणि होतं भलतंच. मीच मूर्ख आहे. माझी एवढी काळजी घेतात आणि मी काहीतरी शी. काय करू आता? कसा घालव अथर्वचा राग? माया, ती काहीतरी मदत करेल मला. हॅलो डिअर, बोला. माया, कुठे आहेस तू? ऐक ना, मला तुझी मदत हवी आहे ग. काय झालं का? काही काही झालं? आज पुन्हा माझ्याकडून तीच चूक झालीये. अथर्व रागवलेत माझ्यावर. वाटलंच मला. काय केलंस तू? अगं, पण मी गंमतच करत होते, त्यांनी सिरियसली घेतलं ते. मला कळत नाही अंबिका, आपल्या नवऱ्याला जर गंमत पचत नाही तर कशाला करतेस तू? हो, आणि आज जरा जास्त चिडलेत ते. काय बोललीस तू नेमकं त्याला? हे बघ, काय झालं, मला जरा बरं नव्हतं, ताप होता ग, म्हणजे कणकण होती फक्त. तर त्यांनी त्यांच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. मग ते मला काही फार पटलं नाही. आम्ही बोलत होतो, जनरल होतं सगळं. तर मी बोलण्यात बोलून गेले की जर मी सवाष्ण गेले तर मी भाग्यवानच असेल असे, तर चिडले. ग्रेट, मस्त. आता तू असं बोलणार तर अथर्वला राग नाही येणार का? हो बाई, चुकलं माझं. पण आता काय करू? त्यांचा राग कसा घालवू सांग ना प्लीज. बरोबर. एक काम कर, काळजी करू नकोस. अर्ध्या तासानंतर आउट हाऊस मध्ये पोच आणि अथर्वला कॉल करून तिकडे बोलवून घे. तिकडे कशाला? तू सांगते तेवढं कर ना. आउट हाऊस मध्ये फक्त पोच. आणि घरात कोणी नाही आहे ना? हां, सगळे फंक्शनला गेलेत ना. परफेक्ट. मग सांगते तेवढं कर, आउट हाऊसला पोच. थँक्यू माया, तू आहेस ना म्हणून हे सगळं जमतं तरी मला. एनिथिंग फॉर यू डिअर. काळजी करू नकोस. ठीक आहे, जाते मग मी आउट हाऊसला. बाय बाय. किती छान सजवलंय मायाने. केक कमाल आहे माया. एवढं सगळं सजवून निघूनही गेली. ही असली कल्पना ना फक्त मायाला सुचू शकते. मला वेडीला काही सुचलंही नसतं. पण आता
सगळं बघून अथर्व जरा कुठल्या कुठे पळून जाईल. फोन करते त्यांना.